हिंद मित्रांनो, खरीप हंगाम 2026 साठी पीक विमा भरायला सुरुवात झाली आहे. पण यासाठी तुम्हाला कोणत्याही सीएससी केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहायची किंवा पैसे खर्च करण्याची अजिबात गरज नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईल वरून अगदी 5 मिनिटात घर बसल्या हा पीक विमा कसा भरू शकता. व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आल्या असाल तर खालील सबस्क्राइब बटन दाबून चॅनलला नक्की सपोर्ट करा, जेणेकरून शेतीविषयक अशा नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रोज पोहोचत राहतील. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर गुगल किंवा क्रोम ब्राउझर ओपन करा. तिथे सर्च करा क्रॉप इन्शुरन्स किंवा पीक विमा असं लिहून सर्च करा. सर्च केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना ची अधिकृत लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा. या वेबसाईटची लिंक थेट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. तिथे जाऊन तुम्ही ती लिंकवर क्लिक करा, म्हणजे डायरेक्ट तुम्ही या पेजवर येऊ शकता. वेबसाईट उघडल्यानंतर उजव्या कोपऱ्यात असलेल्या 3 डॉटवर क्लिक करून तुमचा मोबाईल डेस्कटॉप साइड मोडवर सेट करा. त्यामुळे फॉर्म भरताना स्क्रीन लॅपटॉपसारखी दिसेल आणि कोणतीही अडचण येणार नाही. आता मित्रांनो, होम पेजवर तुम्हाला फार्मर कॉर्नरचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. जर तुम्ही यापूर्वी कधी फॉर्म भरला असेल आणि तुमच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड असेल तर तुम्ही थेट फार्मर लॉग इन करू शकता. जर तुम्ही नवीन असाल तर घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही गेस्ट फार्मर म्हणून किंवा लॉग इन फॉर फार्मरवर क्लिक करून नवीन नोंदणी करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर टाकावा लागेल. नवीन रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, तालुका आणि बँक खात्याची माहिती आणि शेतीचा तपशील भरावा लागतो. ही माहिती एकदा नीट भरली की भविष्यात फॉर्म भरताना ती आपोआप तिथे घेतली जाते. माहिती पूर्ण भरून झाल्यावर मोबाईलवर आलेली OTP टाका आणि लॉग इन करा. लॉग इन झाल्यावर स्क्रीनवर तुमचं नाव आणि शेतकरी ID दिसेल. आता आपल्याला नवीन विमा उतरवायचा असल्यास अप्लाय फॉर इन्शुरन्स या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आपल्यासमोर मुख्य फॉर्म उघडेल. तिथे योजना स्कीममध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि हंगाममध्ये खरीप 2026 निवडा. पुढे शेतकरी म्हणून तुमची सर्व माहिती, जसे की नाव, बँकेचे पासबुकवर आणि आधार कार्डवर नाव आहे, तसेच वडिलांचे नाव, वय, वर्ग आणि कॅटेगरी आणि शेतकरी प्रकार, उदाहरणार्थ मालक आहात की भाडेपट्ट्याने शेती करता, हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमचा पूर्ण पत्ता भरून नेक्स्टवर क्लिक करा. पुढील स्टेप आहे बँक खात्याची माहिती, बँकिंग डिटेल्स. जर तुम्हाला तुमच्या शाखेचा IFSC कोड माहीत असेल तर यस करून तो थेट टाका. नसेल तर नो करून तुमचा जिल्हा, बँकेचे नाव आणि शाखा निवडून बँक सर्च करा. त्यानंतर 2 वेळा तुमचा बँक खाता नंबर काळजीपूर्वक टाका आणि नेक्स्ट करा. आता आपल्या जमिनीची माहिती जोडायची आहे. तुमची जमीन ज्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा ॲड करा आणि तालुका टाका आणि ज्या गावामध्ये आहे तो पर्याय निवडा. त्यानंतर तुमचे महसूल म्हणजे रेव्हेन्यू सर्कल आणि ग्रामपंचायत कुठं आहे ते निवडा. पुढे तुम्हाला पिकाची निवड करायची आहे. जर मिश्र पीक असेल, एका पिकासोबत दुसरे पण उत्पन्न घेत असाल तर मिक्सेडवर क्लिक करा आणि एकच पीक असेल तर सेपरेट पर्याय निवडा. तुमच्या भागात जी पिके उपलब्ध आहेत त्याची यादी दिसेल. उदाहरणार्थ तूर,
उडीद, सोयाबीन इत्यादी. आपण इथे धान हे पीक निवडायचं आहे. यानंतर तुमच्या सातबाऱ्यावरील पीक पेऱ्यानुसार पेरणीची अचूक तारीख निवडा. पुढे तुमचा 8 वरील खाते नंबर आणि 7-12 वरील सर्वे किंवा गट नंबर टाकून व्हेरीफाय करा. शेतकऱ्याचे नाव आणि क्षेत्र स्क्रीनवर येईल, ते तपासून सबमिट करा. तुम्ही कमीत कमी 10 गुंठे म्हणजे 0.10 हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा भरू शकता. क्षेत्र टाकून झाल्यावर जमीन समाविष्ट ॲड करून घ्या. आता सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे कागदपत्रे अपलोड करणे. तुम्हाला तुमच्या जमिनीचा 7-12 उतारा, बँक पासबुकचे पहिले पान आणि पीक पेरा प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. हे डॉक्युमेंट्स तुम्ही PDF किंवा JPG फोटो स्वरूपात अपलोड करू शकता. जर तुम्ही फोटो फॉर्मॅटमध्ये अपलोड केले तर खाली त्याचा प्रिव्ह्यू देखील व्यवस्थित दिसेल. सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यावर नेक्स्ट करा. तुम्ही भरलेल्या फॉर्मची संपूर्ण माहिती एकदा पुन्हा तपासून घ्या. अटी व शर्ती मान्य टिक करा आणि सबमिट करा. आता मित्रांनो, शेवटची स्टेप म्हणजे पेमेंट. तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI QR कोड वापरून विम्याचा हप्ता भरू शकता. आम्ही इथे QR कोड स्कॅन करून Google Pay किंवा फोनपेच्या माध्यमातून पेमेंट पूर्ण करत आहोत. पेमेंट यशस्वी होताच तुमची पीक विमा पावती रिसिप्ट जनरेट होईल, ज्यावर तुमचा पॉलिसी नंबर असेल. खाली दिलेले प्रिंट पॉलिसी रिसिप्टवर क्लिक करून ती मोबाईलमध्ये सेव्ह करा.